समाजात आता एक असा वर्ग तयार झालाय जो सतत एकच गोष्ट इतर लोकांवर बिंबवतोय की आमच्यासारखी लोक आहेत म्हणून धर्म टिकलाय, आम्ही आहोत म्हणून आम्ही संस्कृती टिकवतोय, नाही तर तुम्ही सगळ्यांनी ती कधीच बुडवली. यांच्या मते सतत धर्माच्या गोष्टी करणे, जुन्या संस्कृतीच्या कथा सांगणे, देवपूजा हे सगळं करत राहणं म्हणजे धर्म जपणं आणि त्याच्या बरोबरीने इतर धर्मांना नावं ठेवणं. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा धर्माशी काही संबंध नाही. धर्म म्हणजे स्वतः चांगलं वागत राहणं, प्रामाणिक राहणं, इतरांना मदत करणं, खरं बोलणं, चोरी न करणं, विनाकारण दुसऱ्याला त्रास न देणं, उलट दुसऱ्याला त्रास होईल असं न वागणं. हे जर तुम्ही करत असाल ना तर तुम्हाला कुठली पूजा सुद्धा बसून करायची गरज नाही. खरं तर धर्म आपोआप जपला जातो. आम्ही धर्म जपतोय, आम्ही संस्कृती जपतोय असं म्हणून जपल्या जात नाही. जोपर्यंत आपल्या वागण्याचा इतरांना त्रास होत नाही, आपण स्वतःशी प्रामाणिक आहोत, आपला सबकॉन्शियस लेवलवर सगळं क्लिअर आहे, तोपर्यंत आपण धर्माच्याच वाटेने चाललोय. उगाच इतरांना हिणवण्यात काही अर्थ नाही. धर्म जपणं म्हणजे खरं तर फक्त स्वतःशी प्रामाणिक राहणं. बघा, विचार करू.